रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। संत चरित्र वाचायचं म्हणजे अक्षरं वाचायची पहिल्यांदा, नंतर अक्षर आहे ते वाचायचं. अगदी छोटे 2 टप्पे आहेत की पहिल्यांदा अक्षर आहे ती वाचलीच पाहिजेत. आपण संसार करता म्हणते या दोषी आपण हे वाचलंच, अभंग असो काय चरित्र असो काय. तर ही जी यादी आहे सगळी इथली जी आपण शेवटाला आलो त्याच्यात, क्वचित गुणा वानावे, क्वचित तृणतुल्य करावे. हौस नाही, पण त्यांना ते करावं लागतं, कारण त्यांना जे कार्य आहे ते भगवत कार्य आहे. तर त्याच्यासाठी तयार करायचा माणूस हा काही फार मोठा पुढे सत्पुरुष होऊन साधू होऊन त्याने उद्धरलं पाहिजे वगैरे हे भगवंत ठरवेल. आत्ता त्याला तयार करून देताना तो व्यवस्थित असला पाहिजे. आपण एखाद्या परीक्षेला बसलो, एखादं सर्टिफिकेट मिळालं, त्याच्या साह्याने पुढे काय होईल हे नंतर ठरतं. अगदी साध्या कुठल्याही इंजिनिअरिंग असो, तुमचं मेडिकल असो, काय असो, जी काय मिळवलेलं आहे, अगदी कॉमर्स असो काय असो, त्यानंतर तो अमुकच करतो असं काही सांगता येत नाही. त्यानंतर त्याला जी दिशा पुढं असेल, त्याच्या प्रभात ज्याप्रमाणे वाटचाल असेल त्याप्रमाणे तो करील. त्यामुळे त्या वाटचाली ह्याच्यात ते पडत नाही. त्यांच्या काही ज्या खुणावरून दिलेल्या आहेत त्यानुसार घडवून घेणं हे त्यांचं काम. म्हणून क्वचित गुणावानावे, क्वचित तृणतुल्य करावे. कारण हे आज हे क्वचित गुणावानावे म्हणतायत, फार छान केले, फार चांगलं झालं आहे, तुमच्यासारखा हे नाही, तुझ्यासारखा शिष्य नाही, अमुक नाही तमुक नाही, हे सगळे चाललं आहे, हे ऐकायचं बरं वाटतं. आणि क्वचित तृणतुल्य करावं. काय भाजी केली आहे, काय हे केले, काय अमुक हे स्वच्छता ठेवली आहे, असं तसं सगळं तृणतुल्य करावे. तर गुणसुद्धा वानले जातील का तृणतुल्य केले जातील हे पुढे जगात सांगता येणार नाही आहे. त्यामुळं त्याची मनाची तयारी तेवढी आहे का, तर तो काहीतरी करू शकेल. कुठल्याही परड्यात काही टाकलं तरी त्याचा वरचा काटा नाही हल्ला, त्याचा तराजू बरोबर चाललेला आहे. म्हणून आणि तसं त्याला तशा तऱ्हेनं वागता आलं पाहिजे. याच्यासाठी जी तयारी आहे, क्वचित तृणतुल्य करावे, हर्ष विषादाचे गोवे घालती अनेक. तर परिमानना अपमान, लोभग्रस्त नो हे म्हणा, गुरुपदी गेले रंगोन, रिघाया तुझा ठाव नाही. हे सगळं आत्ता जे समर्थांच्या अभंगात वाचलं, ती सगळा अनुभव जगाचा असा आहे. तुम्ही परमार्थ करायला जाल लोक म्हणतील प्रपंचाचं काय आहे, यांना साधी कर्तव्याची जाणीव न्या, अमुकणे तमुकणे सगळं करा, अगदी त्यांचे पाय धुवा, तरीसुद्धा समाधान होणार नाही. आपल्याकडे ती लग्नात पाय धुवायचं पूर्ण पाय धुणं म्हटलं की मला काय पद्यपूजा वगैरे आठवते, मला पहिल्यांदा आधी ती आठवतं. कारण आपण प्रापंचिक माणसं ठेवणीची पूर्वी होतं फार ते म्हणजे. आणि आधीची सुद्धा नको नको म्हणत, नंतर मग आता तेवढ्यासाठी सगळा कार्यक्रम थांबायला नको वाटलं तर म्हणजे तेच परत. तर ते असं नाही असं. तर हे शेवटी तर ते त्याचे फायदा काय, आता काय धुवायचे त्यांचे मला सांगा, काय मळलेत म्हणून धुवायचे का काय, इतके का धुळीत आलेत असं काही नाही आहे. पण ते त्यांना त्या कारण काय असते, आपल्या पायावर पुन्हा कोणी आयुष्यात पूर्वी कधी घातलं, पुन्हा कधी घडलं. एक मुलगा आहे म्हणून ही शक्यता आहे, नसेल तर पुन्हा अशा तऱ्हेची काय शक्यता नाही. त्यामुळे माणसाला वाटतं असेल करू देतात, जाऊ देत. आता असं आहे उगाच मनाचं त्या कोणाचं मन मोडायला. महाराजांनी काय सांगितलं, मन कोणाचे कधी न दुःख. मला काय इंटरेस्ट आहे, पण आता अशा मला काय इंटरेस्ट म्हणून किती गोष्टी जगामध्ये चाललेले, हे सगळं असंच चालेल. आणि ते हे पाय धुणार त्याबद्दल काय प्रश्न नाही. तर टॉवेलने पुसणार म्हणजे पुसण्याचं नाटक करणार, ते करणार सगळं, पायवालेच असतात आपल्याला माहीत असतं. पण ते सगळं झालं जरी त्या चौरंगावर बसून वगैरे सगळं झालं, ते सगळं जरी झालं तरीसुद्धा सगळे पुसून घेतलं. म्हणणार बघा आधी काय म्हणत होते, काही नको म्हणजे हे आत. नंतर तिकडे खोली असतेच की वेगळी, तर त्या खोलीमध्ये जाऊन मग आधी म्हणत होते आणि त्यावेळेला मग आता सगळं करून बघितलं ना तुम्ही. म्हणजे असं आहे. आता आपणच आता तिला सांगून ठेवायचं, तू पुढे सावध. हे अशी माणसं आहेत आपली आता गाठ पडली, तर आपल्याला सांभाळून राहायला पाहिजे. तर हे जे काय आहे सगळं ह्या संसाराचं काम आहे. आता घ्यावे तर सगळं छान धुतले, छान बड्या तुम्ही सत्कार केला, चांगलं केलं वगैरे म्हणावं. तर हे असं नाही. किंवा आपल्याला चांगलं करायला मिळालं, तुमच्यासारखी माणसं मिळाली
हे आमच्या आयुष्यातलं भाग्य वगैरे. आता असं कोणाच्याच आयुष्यात भाग्य नसतं, हे ओळखूनच असतात सगळे. पण म्हणायला काय बिघडते, म्हणावं बाबा तुमच्यासारखे माणसं मिळाली म्हणून आम्ही हे सगळं केलं. तर आता तुम्ही तो आदर ठेवलेला आहे त्याचा तुम्ही असंच हे करा आणि तशाच तऱ्हेनं आम्हाला त्यांना तिला काय ते वागवा वगैरे. ह्यातला काय विषय नाही. आज जाऊन हा विषय महत्त्वाचा. तर हे सगळं कार्यक्रम जगाचा असा आहे संसाराकरिता. म्हणजे हे असं आहे. बरं ह्या पडू नये तर हिंडतोय बघा नुसता असं म्हणतील. म्हणजे त्याचा किती साठवणार आहे आणि कुठं नेणार आहे एकटा कोणाला. आता तो नेणार कुठं ठेवणार कुठं आपल्याला काय करायचं. तो चेअरमध्ये घालेलं बोडेल, त्या चेअरमध्ये घालेलं तरी त्याला काय करायचं ते करेल. पण एकटा राहून देत नाही. जमत नाही वाटतं असं. म्हणजे ते एकमेकांच्यात कशाला त्याचं जमत नाही वाटतं. आपल्याला त्याचं जमेल ना त्याचं. आपलं नाही का जमलं असं असून सुद्धा सगळं. एक क्षणभर विचार करावा आपण आपल्या मनाशी की आपलं काय होतं असं तेव्हा. तर असं सगळं असून आपलं जमलं त्याचंही जमेल त्याच्या वेळेला. पण तसं नाही वाटत. नाही जमलं वाटतं. आता नाही जमलं वाटतं तर अजून जमलं नाही आहे. जमल्यानंतर ते बँड वाजवणारच आहेत. तुम्ही कशाला काळजी करता साध्या भाषेमध्ये. पण हे काय झालं आहे ते असं झालं आहे प्रमाण असं मनुष्याला जगू देत नाही. असं हे सांगितलं तसं हे. बरं दान धर्म करा जावं काहीतरी ह्यांना हे असं झरा लागला असला पाहिजे. अहो काय दानधर्म करते. इथे गेले पैसे दे, तिथे गेले पैसे दे, इथे गेलं दानधर्म दिलं, तिथे पेटीत टाकले, ह्या जेवणादार केला, अमुक केलं तमुक केलं. म्हणजे चांगलं केलं त्यांनी खरं म्हणजे असं म्हणायचं. पण पुढं आहे ना वाक्य अजून चांगलं करतायत. पण काहीतरी आता शेवटी तुम्हाला आता आता माहितीच आहे की प्रपंचात माणसाला किती सफायचं नाही. पण एवढं माणसाला सगळं प्रपंच करून एवढं करता येईल ते म्हणजे करतात चांगलंच आहे. हेडीवर त्याच्यावर परत टोपी की करतात ते चांगलंच आहे. पण काहीतरी त्यांना काहीतरी असं मनुष्य काय उगाच करू शकतो का. आणि पैशाचं काय सोंग आणता येतं का. ते सगळं पुन्हा म्हणजे दान देतोय बिचारा धर्म करतोय तो जाऊ दे तिकडे पाणपोळी घालू दे काय देऊळ बांधू दे काय करायचं ते करू दे. पण एक तर असं असेल नसेल तर काहीतरी ह्याना दुसरा जोर असला पाहिजे. आपल्याला काय माहीत नाही. पण काय असेल म्हणजे आता काय का असे ना काम झालं आहे ना तिथं चांगलं काम झालं. काय पाणपोळी सुरू झाली काय धर्म दिला किंवा काय दान लोक जेवले काय अन्नदान केलं करू देत. पण तसं करून देत नाही. बरं आपण कुठं एक रुपया ठेवू नये तर काय माणूस कुठे घेऊन जाणार आहे कोणाला किती साठवायचं म्हणजे त्याला काहीतरी मर्यादा आहे की नाही. काय जणू काय आपल्याकडे साठवायला दिले आणि आपल्या झेपेनं झालं आहे असं काही नाही. आपल्याकडे एक पावतीसुद्धा त्यांनी दाखवलेली नाही आहे. तरीसुद्धा असं वाटत राहतं. पण म्हणजे त्या करायची सोय नाही. अशा तऱ्हेनं साचवायची सोय नाही. म्हणते हा साचितो म्हणजे दुसऱ्या बाजूला बरं हा 300-350 वर्षापूर्वी समर्थ म्हणतात. म्हणजे त्या काळात मनुष्य स्वभाव हा असाच आहे एवढं सांगण्यासाठी मी हा मुद्दा आठवण झाली त्याची. मनुष्य स्वभाव त्या काळात सुद्धा असाच असल्याशिवाय ते कसं लिहितील मला सांगा. त्यांना त्याचा अनुभव 1000 वेळा आल्यानंतर त्यांनी हे लिहिलेलं आहे आणि तळमळीने लिहिलेलं आहे की म्हणून त्यांनी शेवटी जी प्रार्थना केली तोच आता मला ह्याच्यातनं माझा परमार्थ टिकव. म्हणजे जे दान व्हायचं ते व्हायला पाहिजे. जो संचय व्हायचा ज्याची गरज आहे ते झालं पाहिजे. हे सगळा जो त्यातला जो मेळ आहे किंवा आपण त्यातलं संतुलन म्हणू तर संतुलन जे आहे ते मला साधायचं आहे. पण हे लोक मला काही संतुलन साधू देतील असं वाटत नाही. कुठल्याही बाजूला झुकलो की हे लोक त्याचं नाव ठेवणार. तर त्यामुळं आता हा दिवाळी काढतो की काय म्हणजे आता खर्च त्याच्या पैसा तो खर्च करतो. पण दिवाळं काढतो का काय दिवाळं काढून काय आपल्याकडे येणार आपण दारात उभं करून येणार आपण कारणं सांगणार आपल्याला माहितीच आहे सगळं. मग हे जर सगळं आहे तर तो करू दे त्याला काय करायचं ते. अनेक क्रमानं जे उल्लेख आहेत ना सगळ्या अनुभवाला येण्यासारखे आहेत. तर हा मनुष्य स्वभाव जो 300 वर्षापूर्वी होता तो त्याच्याही पूर्वी होता आणि तसाच आजही आहे. आजही हे करायला मनुष्य गेला तर बघा माणसाचं लगेच त्याच्याकडे लक्ष जातं. बरं तो त्याला दानधर्म करतो. ती घोडी जरी करून त्यांनी नोट त्या ह्याच्यात टाकली आता तर CCTVच म्हणजे त्यामुळे प्रश्नच नाही. पण तरीसुद्धा ती जरी घडी करून टाकली तर रंगावरून सुद्धा माणसाला वाटतं आहे त्यांची बऱ्यापैकी दिसते. आता ती पिवळी टाकू दे तांबडी टाकू दे हिरवी टाकू दे आपल्याला काय करायचं आहे खरं म्हणजे. बरं देव घेतोय ते देत आहेत देवात त्याला दिले त्याची त्याला जाणीव आहे तो देतोय. पण तसं होत नाही. ते इकडे तिकडे लक्ष असतं. म्हणजे हे जे काय आहे ना हा कार्यक्रम माणसाला चुकणार नाही. आता मला सांगा असं करणाऱ्यात त्यानं त्याची दानाची वृत्ती त्यागाची वृत्ती सेवेची वृत्ती ही कशी टिकवायची हा मोठा प्रश्न आहे. म्हणून त्याला हे सगळे आधीपासून सगळं हे लावलेलं आहे. क्वचित गुणावानावे क्वचित तृणतुल्य करावे हे सगळं करून ठेवलेलं आहे. म्हणजे लोक उद्या एखाद्याची स्तुती करतील आणि एखाद्याला तृणतुल्य करतील. म्हणजे एखाद्या कसपटासमान लेखतील तर हे होईल. हर्षविषादाचे गोवे तेही आहे. हर्ष विषाद आहे दोन्ही प्रकारची माणसं भेटणार. तर मान अपमान दोन्हीला सामोरं जावं लागणार. तर हे जे सामोरं जावं लागणार त्यावेळेला त्याच्यातला भगवंत त्याचा धागा सुटणार का त्या क्षणी तो सोडून देणार का आहे किंवा त्याच्याकडून सुटेल का ते बघण्यासाठी ही सगळी तयारी आहे. त्यामुळं मी म्हटलं ना पहिल्यांदा अक्षरं वाचावी आणि मग अक्षरं जे असतं ना ते ह्याच्यातच असतं. म्हणजे संतचरित्र हे सुवर्ण आहे असं महाराज म्हणले.
महाराजांना सुवर्ण जगामध्ये काय म्हणजे प्रश्न होता, आता आपण वाचला असेल तर सुवर्ण काय जगामध्ये, तर जगात सुवर्ण काय हे आता वेगळं सांगायला पाहिजे. सुवर्ण काय हेच विचारत आहे, तर सुवर्ण हेच सुवर्ण खरं म्हणजे. पण सुवर्ण हे सुवर्ण नव्हे, ते पुरून ठेवायला लागते. पूर्वीच्या काळी पुरून ठेवायचं, आता लॉकरमध्ये ठेवायचं. ह्याच्यापेक्षा त्याचं त्या अर्थाने सुवर्ण त्यांना त्याची किंमत नाही. संत चरित्र हे सुवर्ण. कारण जो अक्षरामध्ये जे क्षर आहे मार्ग, जो टाकाऊ आहे, जे टिकणारं नाही, जगामध्ये शाश्वत नाही, तर ते सगळं कसं बाजूला टाकावं आणि अक्षरं जी गोष्ट आहे ती कशी धरून ठेवावी, हे त्या अक्षरांचा अभ्यास म्हणजे हे आहे. तर अक्षर काय आहे म्हणजे ह्याच्यातलं टिकणारं काय आहे, न टिकणारं काय आहे, ह्याची ओळख त्याच्यातूनच घडून घ्यावी. त्यात मानही टिकणार नाही, अपमानही टिकणार नाही. आपण भेटली असतील आपल्याला माणसं की जी चांगलं म्हणणारी आहेत आणि जी वाईट म्हणणारी पण आहेत. अशा तऱ्हेच्या ह्या त्यागाला नाव ठेवणारी पण आहेत आणि स्वतः साचवायला गेलं तर साचेतो हा धन हे आहेत. तर अशा तऱ्हेनं हे म्हणणारे लोक भेटणार. पण ह्या दोन्हीलाही काहीही त्या अर्थाने किंमत देऊ नये. कारण सगळं जग आपलं जे जीव आहे म्हणजे जे काय व्यवहार आहे हा सगळा व्हॅल्युएशनवर ठरतो. मनुष्य कशाला किती व्हॅल्यू देतो त्याच्यावर ठरतो. मानाला आपण व्हॅल्यू दिली नसली तर त्याचा त्रास होत नाही पुढे. मानाला व्हॅल्यू दिली की ते लोक फुग्यात हवा भरतात आणि देतात सोडून, तसं प्रकार येतो. तर त्यामुळे मनुष्य हवेत जाईल मानाने. सत्तेच्या ह्यानं जसं मनुष्य हवेत जातो, या अनेक गोष्टींनी हवेत जातो, तर तशा तऱ्हेच्या प्राप्तीने मनुष्य हवेत जाईल आणि ते सगळं उद्या निघून गेलं म्हणजे पुन्हा जाग्यावर बसेल. मग त्यावेळेला खाली जाईल जमिनीत. हे उंच जाईल, नाही जमिनीत जाईल. तो जमिनीवर राहायला पाहिजे. तर त्यासाठी कुठल्याही माणसाला, कोणत्याही साधकाला जमिनीवर राहण्यासाठी काय लागेल, तर मान व अपमान जे असेल ते. तर जे वाटायला येईल त्या दोन्हीची किंमत आतून सारखीच असली पाहिजे. आतून सारखीच असली पाहिजे हे महत्त्वाचं. बाहेर तर त्याप्रमाणे जे असेल त्याप्रमाणे व्यवहाराला माणसाला काय ते दाखवावं लागेल. पण प्रत्यक्षात त्याला आतून त्याला कशालाच किंमत दिलेली नाही. हे जरी चांगले म्हणले काय आणि हे जरी वाईट म्हणले काय, दोन्हीची किंमत त्याला आतून सारखी असली म्हणजे त्याचा भगवंत अंतरत नाही. कारण भगवंत समत्वात असतो. जसं हा इकडे समत्वात आहे तसं भगवंत समत्वात आहे. तर तो त्याचं समत्व चित्ताचं घालवायला हे तयार आहेत सगळे. मानही समत्व घालवतोच आणि अपमानही समत्व घालवतोच. दोन्ही लक्षात ठेवा. शेवटी डावीकडे झोकला काय आणि उजवीकडे झोकला काय, काट्याचं ते झोकला, तो जे पूर्वीच्या आपल्या तराजू होते त्याच्यातला काटा आहे तो झुकला, तर झुकला तर तो इकडेही झुकेल किंवा तिकडेही झुकेल. तो झुकू नये आणि तो समतल राहावा. त्या अर्थाने त्याचा व्यवहार त्याच्याबरोबर म्हणजे मान देणाऱ्याशी व्यवहार तोच आणि अपमान करण्याशी व्यवहार तोच. त्याला भगवंताचं ओळख झाली. भगवंताला अपेक्षित वागणं काय ते त्याला कळलं, तर त्याच्याशी तसा वागू शकला. आता सत्पुरुषांचं काही लोकांच्यावर विशेष प्रेम असतं, हा मुद्दा आहे, हा त्यांनी पण मान्य केलेला आहे. बरोबर आहे ना. ते तर तो काटा झुकून देतच नाहीत, पण जगाशीचा व्यवहारसुद्धा तसाच काटा धरून करतात. म्हणून तुलाधार वेशाची आजची वर्ष कथा चालत आलेली आहे. ती एवढ्यासाठी चालत आलेली आहे की जे काम पर्जन्य नाही म्हणून राजाला काय, सगळ्या यज्ञांना काय, कशालाही कुठल्याही मार्गाला दाद देत नाही आणि इतक्या आवर्षणाला लोकांना तोंड द्यावं लागतं, काहीही करता येत नाही. अशा वेळेला हा मनुष्य त्यांचा जो सल्लागार आहे तो त्यांना ह्या मार्ग त्यांनी त्यावेळेला एवढ्यासाठी सुचवला की आपल्याच गावामध्ये, आपल्याच या सगळ्या पेठेमध्ये हे जे काही व्यवहार करतायत, दुकानदारी, तर ती जी दुकानदारी करतायत तर त्या तुलाधार वैश्याकडे तुम्ही जा. आता राजानं तुलाधार वैश्याकडे जाणं किंवा एखाद्या अशा याच्याकडे जाणं आणि अडचणीसाठी, की अवर्षणाचा शेवटी राजावर शेवटी सगळं आहे, तर जबाबदारी शेवटी त्याच्यावर आहे. तर ती जबाबदारीचं उत्तर तिथे मिळेल. हे का मिळेल, तर तुलाधार वैश्याच्याकडे गेला तो म्हणला त्यांच्याकडे जाऊन काय होणार, तुम्ही म्हणला जाऊन बघा. आणि त्यानं सांगितलं. आता आवर्षणाचा की त्याला कल्पना नाही का, आवर्षण सगळ्या राज्यावर पडलं आहे. मग अशा वेळेला त्याला कल्पना आहे. पण ते कल्पना सांगितल्यानंतर राजा आल्यानंतर त्यांनी त्याची प्रार्थना केल्यानंतर त्यांनी म्हटलं माझ्या हातात, तुम्हाला तुमच्या हातात काही नाही तर माझ्या हातात काय असणार आहे. तर माझ्या हातात काही नाही, पण माझ्या हातात फक्त तराजू आहे. तेव्हा तेवढाच घेऊन मी काम माझं करतो आहे. आयुष्यभर मी मग काय व्यापार केला तो तसा केलेला आहे. तर म्हणून जर काही असेलच तर मी प्रार्थना करायला तयार आहे. मला मंत्र नाही, तंत्र नाही, विद्या नाही, यज्ञ नाही, शास्त्र नाही, काही नाही माझ्याकडे. त्यामुळे त्यांनी घरातून बाहेर पडून ते जे सांगतात ते रस्त्यावर जाऊन तो उभा राहिला आणि सूर्याखाली उभा राहून त्याने तो तराजू हातात धरला. आणि हा तराजू देताना किंवा घेताना कुठेही जर इकडे तिकडे झुकला नसेल तर पाऊस पडू दे. त्यानंतर पाऊस दणकून पाऊस पडला. तेव्हा त्यांना कळलं की समत्वाचं काय आहे. म्हणजे ह्याने कधी जास्त कोणाकडून घेतलं नाही आहे आणि कधी कोणाला कमी दिलं नाही आहे. ही ज्याच्या त्या तराजूचं जे महत्त्व आहे त्यासाठी तो तुलाधार. म्हणजे अशी माणसं तयार. आता हा सत्पुरुषच आहे म्हणून तर त्याला त्याच्या पाया पडतात लोक. म्हणजे ते ह्या लौकिक मोठेपणावर अवलंबून नाही.
त्यांच्या चित्ताच्या स्थितीत जो भगवंताचे गुण आहेत त्याच्यावर अवलंबून आहे. चित्तात भगवंताचे गुण असतील तर पाया पडायला म्हणायची गरजच नाही. ते पडायला येतातच, त्यांची कारणं आहेत त्याच्याकडे, कारण त्याचं रिफ्लेक्शन आहे. शेवटी प्रकाश पडला की माणसाला वाट दिसतेच. तर तशा तऱ्हेचे भगवत गुणाचा प्रकाश हा नेहमी आपल्या अंतरंगातून बाहेर पडत असावा. तो आपोआपच पडतो. भगवत गुणाच्या प्रकाशाची जाहिरात लावावी लागत नाही, तर ती आपोआप येते बाहेर. तर ती तशा तऱ्हेचा भगवत गुणाचा प्रकाश पडावा यासाठी सर्वात काय असेल तर ह्या सगळ्यांना तोंड देण्याचा जो कार्यक्रम आहे तो आपलं सगळं अंतसाधन सांभाळून आहे. आपलं जे काही अंतरंग साधन असेल, काय नाम असेल, काय आता आपण नाममार्ग सोपा म्हटलं तर तशा तऱ्हेचं ते सोपं असेल तर ते न सोडता हा सगळा व्यवहार करायचा आहे. आणि त्यात कुठेतरी व्यवहाराला कर्माला काजळी आहे तसं त्याच्यात लागणार, हे लोकांचे हे गोवे राहणार. तर हे जे गुंतागोवे सगळे आहेत ह्या सगळ्यातून पुन्हा आतलं साधन सांभाळून त्यांच्याशी व्यवहार करायचा. म्हणजे हे खरं सांगायचं तर म्हणजे क्षरधारे परी वदती कविवर ते जे म्हटलं आहे ना, ते अत्यंत क्षरस्य धारा दरता दरता त्या ते जे सगळं उपनिषदेने म्हटलं की क्षरस्य धारा, अक्षरशः याच्यावरचं मस्तऱ्यावरच्या धारेवर एखाद्याने चालायचं ठरवावं तसा हा भगवंताचा मार्ग आहे. ही गोष्ट खरी आहे. पण त्याच्या तो कोणाला ज्याला एकट्याच्या आणि जसा योग आहे, ज्याला एकट्याच्या स्वतःच्या बळावर ज्याला योग करायचा आहे त्याला तो तसा मार्ग आहे. पण ज्याच्या मागं भगवंत आहे, जो शरणागत आहे, ज्याच्या मागं गुरुचा आधार आहे त्याला तो सोपा आहे. म्हणजे त्याच्यावरून चालताना त्याला ते जसं ब्रह्मानंदांची किंवा यांच्या आपण परीक्षा घेतलेल्या आपण बघितलं, महाराजांनी टांग्याच्या मागून पळायचं तसंच वाटतं. गोष्टी सोप्या पण नाही. एखाद्याने समजा गाडी पुढं काढली आणि मागणं पळेल, काय म्हणत नाही, असं कोणी कराय असं म्हणत नाही आणि असं कोणी करावं असंही म्हणत नाही. पण त्यांनी जे काय केलं त्यावेळेला त्यांनी ब्रह्मानंदांची कशी परीक्षा घेतली असेल किंवा त्यांना काय वाटलं असेल, हे हातात हे धरायचं जपलं ते मागणं आणि हे गोंदवलं मसवड. आजसुद्धा गाडी नेण्याची अवस्था अवघड आहे, जी आता तर सध्या जास्तच अवघड आहे. तर ती जी काय चालू आहे तर त्या रस्त्यावर टळटळीत उन्हातून त्यांच्या मागं टांग्याच्या मागं पळत सुटायचं आणि बरोबर बसायचं म्हटलं तर तयारी नाही आणि मग हे काय बसायची बात नाही. तर ते आपले चालले असं पंढरपूर, मला सांगा असं पंढरपूर करायचं ही गोष्ट सोपी आहे का? चालण्याचं सुद्धा माणसाला, आज आपण गोंदवल्या दिंडी अलीकडे जाते तर त्याच्यामध्ये हे गोंदवले ते 5 दिवस 4 दिवस काय जे असतील तेवढे चालायचे म्हटलं तरी सुद्धा आपल्याला लक्षात येतं की हे आहे, ह्याला काहीतरी अर्थ आहे आणि त्याच्यात काहीतरी कष्ट आहेत. पण हे चालताना त्यांना ज्या पद्धतीनं पळवत नेलेलं आहे, टांग्याचं घोडं आहे आणि हे असं आहे महाराजांच्या टांग्यातून, तर त्याच्या मागं पळत जायचं आणि एवढ्या कडकडीत उन्हामध्ये. तेव्हा बाकीच्यांनी हे नंतर विचारलं, त्यांचं उत्तर त्यातलं महत्त्वाचं आहे की हे मी गेलो, त्यांनी मला पळवत नेलं, ही गोष्ट खरी आहे, टळटळीत उन्हातनं नेलं हे खरं आहे, पण मी चांदण्यातून चालल्यासारखा जाईल. तुमचा अनुभव काय, तुम्ही टिकला कसे? तर म्हणले एखाद्या चांदण्यातून चालावं तसा मी चालत होतो. आता हा त्यांचा वैयक्तिक अनुभव त्यांना यायला त्यांची निष्ठान श्रद्धा काय असेल. आता हे चांदण्यानं ह्यानी दिला म्हणून ठीक आहे, तो दुसरा कोणाला कळला नाही, त्यांना विचारावा लागला, त्यांच्यातले एखादा तयार झाला असता का? नाही. म्हणूनच ब्रह्मानंद तयार होतात. तर ते तयार होतात कारण त्यांना कळलेलं आहे की हे काय करते ते बरोबर करणार आहे. त्यांनी जरी आपल्याला पळवत नेलं असलं तरी कसं सांभाळायचं ते त्यांना माहिती आहे. जीवाला धोका होणार नाही, त्यांना धोका होणार नाही, पडणार नाही, अडखळ नाही, काही होणार नाही. आणि जे काही ऊन दिसतंय त्याच्यात ज्या धारा लागल्या सगळ्यांना लोकांना बाहेर दिसत आहेत, याचा ह्यांना काही होणार नाही. एवढंच याचं सामर्थ्य तोच हे करू जाणे आणि त्या सामर्थ्याचा मनुष्यच हे त्याच्याप्रमाणे वागू जाणे. तर ते फक्त आपल्याला हे सगळं बघून ठेवायचं असतं. म्हणून जे टिकणार आहे, मला सांगा मान आणि अपमान 300 वर्षापूर्वी होते म्हणजे अक्षर या अर्थाने वागणूक म्हणून जगाची, माया म्हणून जगाची तशीच आहे की नाही, की जी गोवे घालते ती तशाच तऱ्हेची आहे, ती गोवे घालते. मला सांगा, एक नातेवाईक घ्या, एक 5 नातेवाईकच आता असतीलच कुठेतरी इथे तिथे, ते एकमेकांनी समजून घ्या. पण ते नातेवाईक गोवे घालतात का नाही मला सांगा? तसेच अजूनही हे वास्तविक त्यांचा काय त्याच्याशी म्हणजे, पण ते ठरलं का, झालं का, अमकत झालं का, घराजवळ झालं का, पडली का, अमकं झालं का, काय आपल्याला त्यांचं खरं काय आहे बरं. ते आपल्या काही विचारायला काही सांगितलं नाही आहे, मदत मागितली नाही. मदत मागितली तर विचारत ठीक आहे बाबा, काय कशा संबंधी आहे, काय आहे हे ठीक आहे. पण त्यांचा ते व्यवहार करतात. पण नातेवाईक त्याच्यावर बरं काही नाही केलं, भेट नाही झाली, चौकशी तरी करतील, दुसऱ्याकडे करतील, शेजाऱ्याशी करतील, कुठेतरी करतील, पण काहीतरी गोवा केल्याशिवाय राहणार नाही. तर हे जे काय आहे हे या अर्थानं मायासुद्धा अक्षरच आहे. म्हणजे त्या अर्थाने अक्षर आहे, अक्षर म्हणजे टिकून राहणार या अर्थाने आहे. त्यामुळे इथे अक्षरातून मायेचं स्वरूप कळतं की ती पण तसंच. आणि तिचं बरोबर आहे ना, आपल्याला काय ॲडमिशन घेतली म्हणून पास करावं का, साध्या भाषेत सांगायचं म्हणजे. तर ॲडमिशन घेतली म्हणजे
म्हणजे आता आता तसे पण लोक निघालेत म्हणा, आता ते सोडून द्या, पण ते अपवाद आहेत आता लोक, तर तेही मायाचाच प्रकार आहे. पण हे हे असं ॲडमिशन घेतली म्हणून पास देऊन ॲडमिशन घेतल्यानंतर त्याची इतकी कठोर परीक्षा वाटेत इतक्या वेळा होते, तेव्हा कुठेतरी तो त्या काय ते 1 वर्षाच्या ह्याला पार पडतो, केव्हा तरी तो 4 वर्ष 3 वर्ष काय ते तिथपर्यंत पोचणार. पण त्यात हे जे कसं गुंतेगुबे आपल्याला चालतात, तर हे गुंतेगुबे चाललेच पाहिजेत. कारण परीक्षेत पास व्हायचं आहे, मनुष्याला समाधान ही पदवी देते. त्याचे म्हणले ना, ती समाधानी पदवी मिळायला हे सगळे गुंतेगुब्यातनं गेलं पाहिजे आणि ते नेत आहेत. तर त्याला आपण बुजू नये. म्हणजे जसं आपल्याकडे साध्या ह्या जनावरांना वगैरे पाण्यात पोहायला शिकवतात, बुजतात, तर बुजत नाही, त्याला तसंच सोडायचं. तो बुजला तरी पाण्यात सोडायचं, मग एक दिवशी तो चांगला निवांत पोहून जातो. त्याला ती विद्या असतेच, फक्त त्यावेळेला पाण्याला बुजल्यासारखं होतं. तर तसं ते मायेला बुजल्यासारखं होतं. तर मायेला बुजायचं नाही, ही माया आहे, ठीक आहे, असू दे, माझ्या हातात भगवंत आहे, माझ्या आत भगवंत आहे, तर तो मला सांभाळायला समर्थ आहे, असं म्हणून त्याने ते उड्या टाकायला सांगितलं, ते त्याने टाकल्या. कल्याणासाठी म्हटल्यानंतर कोण उडी टाकणार सांगा. म्हणूनच कल्याणच म्हणून हाक मारली, तिथे काय अजून काय चार नसतील का मला सांगा. त्यातल्या एखाद्याला सांगितलं का बाबा हाक मारली जा उडी मार, त्यांना माहिती आहे कोण उडी मारून शिकायचे. आणि उरलेल्या तिघांना प्रशिक्षण चालू आहे ते, की असं म्हटल्यानंतर उडी टाकायची असते आणि ती टाकल्यानंतर हातपाय बुडत नाहीत प्रत्यक्षात. तर हे कल्याणासाठी हा जो विषय आहे, हा आपल्याला अशाच तऱ्हेचा व्यवहार त्यावेळेला आहे. त्यातूनच पण मनुष्य तयार होतो. आता ज्यांनी हे बघितलं असेल, ब्रह्मानंदांच्या वेळचं बघितलं असेल, हे महाराजांच्या वेळचं आपण हे बघतोय, या सगळ्यातून आपण 4 पावलं नाही का पुढे जाणार. आज 4 पावलं गेलो, उद्या 4 गेलो, कधीतरी आपण त्या 400 पावलं जाणारच. तर त्यासाठी हे म्हणजे म्हणून तोची सद्गुरुवचनी अढळ विश्वास, तोची साक्षात ब्रह्मरस, गुरुपूत म्हणावे तयास, मग त्रैलोक्य वंद्य. गुरुवचने विकल्पधरी, तो जाण अनधिकार. स्पष्ट सांगितले, 84 लक्ष फेरी चुकणार नाही. असो गुरुसेवा गहन, गणपती करी रात्रंदिन, देवादिका दुर्लभ स्थान हिरो. तुकाराम परमहंस, आपल्याकडे हंस परमहंस असे प्रकार केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये अशा तऱ्हेनं हे जे प्रपंचाचे जे काय म्हणजे भवनदी म्हणू आपण, त्याच्यावर तरंगणारे लोक आहेत या जगामध्ये. कितीही उलतापालत झाली तरीसुद्धा हंस पाण्यावरचा तरंगत पोहत असू शकतो. तर तो जसा पोहतो त्या हंस, बरेच प्रकार आहेत पण आपल्याला काही त्यात जायचं नाही, पण निदान त्या तशा तऱ्हेच्या जे काही तेच हे मानपान वगैरे तिथं हेलकावे आहेत. पाण्याच्या रूपाने उदाहरण दिलं तर हेलकावे आहेत, तर त्यात हंस पोहत असतात. आणि परमहंस आहेत ते त्या पाण्याच्या वरच असतात, त्यामुळे त्यांना पोहायचा प्रश्नच नाही, ते फक्त तरंगत जातात. म्हणजे धर्मराजाचा रथ जसा धर्माच्या सामर्थ्यामुळं हे पृथ्वीपासून उंच चालत असे, स्पर्श न करता पृथ्वीला, तर असा चालत असे, तर तसे हे लोक हे परमहंस आहेत. तर ते जे म्हणलं ना तुकाराम परमहंस, म्हणून त्यांची ही दाखवून दिली. आपल्याकडे रामकृष्ण परमहंस हे असेच काही ठराविक हे परमहंस. तुकाराम परमहंस, दुर्गम स्थळी वास, सेवा कठीण बहुस विचारामणी. ऐसे तुकाराम संत परमहंस विरक्त, अनन्यपणे भगवत भक्त निस्संदेही. रानात राहिलं तर रात्रीचं काहीही होणार, जे दिवसा तेच रात्री, त्यांना त्या अर्थाने फरक पडत नाही. हा जो मुद्दा आहे, हा मुद्दा यातून आपल्याला घेता येण्यासारखा आहे. आणि असं राहावं अनन्यपणे. हे कशासाठी आहे, आपल्याला प्रत्यक्षात रानात जावं लागेल की नाही मला माहीत नाही, रानात राहावं लागेल की नाही माहीत नाही. आणि गेलो तर काय असते, ते ट्रेकिंग विकिंग असते, ते सगळे अरेंजमेंट असतात, तंबूपासून सगळं आत दिवा अमकं तमकं सगळं, त्याला शेकायला गाड्या सगळं, अगदी फर्स्ट एडपासून सगळ्या गोष्टी असतात बरोबर. तर ते काय खरं नाही. परिस्थितीनं माणसाला रानात जसं जगावं लागतं तसं एखाद्या वेळेला जगावं लागलं, एकट्यानं जगावं लागलं, कोणावर परिस्थितीनं अशा तऱ्हेनं या परिस्थितीत जगावं लागलं, तर त्याची वृत्ती कशी असावी, ती वृत्ती तयार असली तर बाकीच्या गोष्टींना, लौकिक गोष्टींना काही महत्त्व राहत नाही. म्हणून निस्संदेह आहेत. ऐसे तुकाराम संत परमहंस विरक्त, अनन्यपणे भगवत भक्त निस्संदेही. आपण साधा व्यवहार केला तर तडीला जाईल का नाही, तडीला जाईल का नाही असं वाटतं की नाही वाटतं. साधे कुठले एखादे पैसे काढले तर ते ATM पुढे माणसं उभी असं, पैसे बाहेर निघाले तर बरे असं म्हणायला वाटतं. माणूस असलं तर त्याला बोलता तरी होतं. 10 मिनटं झाली, 15 मिनटं झाली, बरी होती भांडणं जाते तरीसुद्धा. म्हणजे मला तर असं वाटतं, आता टेक्नॉलॉजीच्या बाजूने आहे मी नाही असं नाही, पण तरीसुद्धा काय ते आपलं घातलं कार्ड काय नाही चाललं म्हणजे काय करते, अहो स्लिपच नुसती बाहेर आली, भीती वाटते ते करायचं म्हणजे. आणि बाजूला माणूस उभा तो बघतो आणि परत, आणि आम्हाला वरून आणि दणके देतात वरना की कोणी बघत नाही ना, तुम्ही बघायची तुमची जबाबदारी. तुम्ही का चालवलं, आणि तुम्ही बात पाठचं पाठवते आणि तुम्हीच म्हणते ते बघायचं. म्हणजे काय माणसाच्या मागे कसं लागलं आहे. मग त्यावेळेसुद्धा संदेह राहतो की हे गेले तर हे सगळं आहे का नाही. अनेक वेळेला ते उघडल्यानंतर आत्तासुद्धा परिस्थिती अशी आहे की सर्व्हर सुरूच झालं नाही. सकाळी उठून आपल्याला बँकेत आपण हा अनुभव घेतला असेल,
ते लोक थोर आहेत बँकवाले, आम्ही ते आमचेच पुढचे वंशज आहेत ते आता. तर आता तिथे गेल्यानंतर काय होणार आहे वेगळं? आज डाऊन, सर्व्हर डाऊन, आज काय सुरूच नाही. अहो सुरूच काय नाही. पूर्वीच्या काळामध्ये आपल्या काळामध्ये आपण बघितलं असेल तर आम्ही स्वतः, आता आपणही केले, कित्येक लोक याच्यात असतील त्यातले, त्यांनी हे केलेलं आहे की एखाद्या वेळेला मनुष्य काय ताट टाकले, तू आला नाही, समजा वाटेत त्याला उशीर झाला, काहीतरी झाले पोचायला, किंवा काय समजा ॲक्सिडेंट झाला, काहीतरी झाले, तो किल्ल्यावाला नाही आला, गावात एक फोन करायचा, व्यापाऱ्यांची रोजची रिसेट आहे, त्यांना बोलवून घ्यायचं. जे कोणी पैसे न्यायला आले, तो 50,000 काय लाख रुपये त्या काळातले, तर त्या काळात ते लाख रुपये ते आणून भरायचं. त्याच्यातनं भरा तुम्हाला किती 1,000, तुमचे किती 2,000, सगळी विना तोपर्यंत काही अडचण नाही. हे सगळं प्रत्यक्षात घडत होतं. पण इथं असलं काही घडेल का? तिथे गेली गाडी, ती नुसते जर बाहेर स्लिप आली तर आता त्याला नमस्कार करायचा आणि ते म्हणणार काय की तुम्ही तिकडं कंप्लेंट करा. आता तिकडं म्हणजे कुठं? ते आता काय नाही, आपलं रामराम म्हणावं हेच खरं म्हणावं. या सगळ्या परिस्थितीत आपल्याला टिकून राहता येणं हा जो मुद्दा आहे ना, तो आपल्याला कायमच आहे. परिस्थितीचे घटक बदलतात, त्यातले लोक बदलतात, राहणीमान बदलतं, ह्या सगळ्या ठेवणी बदलतात जीवनाच्या, पण अस्थिरता आणणाऱ्या गोष्टी ह्या कायम असतात. ते मायेचं काम आहे, त्यामुळे ती ते कायम करत असते. आणि मी मात्र जर साधक असेल तर मी स्थिर राहण्याचं काम करेन. एवढा संदेश त्यातला काय. जानकी जीवन स्मरण